व्हाईट आर्मी आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या पुढाकारातून यंदा ज्योतिबा यात्रेच्या काळात वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे। 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान ज्योतिबा डोंगरावर तात्पुरतं आरोग्य केंद्र उभारलं जाईल। त्यातून गरजू यात्रेकरूंना मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातील, असं व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे आणि केएमएचे अध्यक्ष RM कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या माध्यमातून ज्योतिबा यात्रेदरम्यान मोफत रुग्णसेवा दिली जाते। यंदाही कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, मुस्लिम डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर 4 दिवसांसाठी तात्पुरतं रुग्णालय उभारलं जाणार आहे। 8 बेडच्या या रुग्णालयात आरोग्य तपासणीसह तातडीचे वैद्यकीय उपचार केले जातात। सनस्ट्रोक, बीपी किंवा शुगर वाढणं यासह एखाद्या अपघातावरही ताबडतोब उपचार करण्यासाठी हे रुग्णालय महत्त्वाचं ठरलंय। यात्रेकरूंसह ज्योतिबा डोंगरावरील पोलीस आणि स्वयंसेवकांनाही त्याचा आधार मिळतो। याशिवाय विश्रांती कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारला जातो। यावर्षी 30 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत अहोरात्र ही आरोग्य सेवा उपलब्ध असेल। शिवाय ज्योतिबा यात्रेसाठी व्हाईट आर्मीचे 100 पेक्षा अधिक जवान सक्रिय असतील। दर्शन रांगेचं नियोजन, गर्दीचं नियंत्रण आणि भाविकांना मार्गदर्शन करण्याचं काम या स्वयंसेवकांकडून केलं जाईल। तसंच ज्योतिबा डोंगरावर 24 तास अँब्युलन्स सेवा आणि हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे, केएमएचे अध्यक्ष RM कुलकर्णी, सचिव अरुण धुमाळे यांनी दिली। यावेळी डॉक्टर शिवराज जितकर, डॉक्टर शशिकांत पाटील, आशिष काटे, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर अशोक रणदिवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।